महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदेंसाठी खारीगाव परिसरात सभा घेणार। पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर बंगालमध्ये 4 सभांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार, तर पाटणा इथं मोदींचा रोड शो। लोकसभा निवडणुकीचा उद्या चौथा टप्पा, मात्र मतदानाच्या दिवशी सकाळी ढगाळ वातावरण तर संध्याकाळी हलक्या पावसाचा अंदाज। पुण्याच्या चाकणमध्ये जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, जनजीवनही विस्कळीत। साताऱ्यातील महाबळेश्वर, कासबामणोलीसह पाटणमध्ये मुसळधार पावसाच्या सरी, पावसामुळे परिसरात गारवा। सांगलीच्या मिरज शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी, अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, नागरिकांचीही तारांबळ। रायगडच्या पोलादपूर तालुक्यासह शहरामध्ये अवकाळी पावसाच्या जोरदार सरी, पावसामुळे आंबा बागायतदार पुन्हा एकदा संकटात। बारामतीच्या बाबुर्लीमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले, पावसानं घरातील साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, विजेचा खांब पडल्यानं गावातील वीज पुरवठाही खंडित। गोंदिया जिल्ह्यात 7 ते 10 मे दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची आमदार विनोद अग्रवालांनी केली पाहणी, तात्काळ पंचनामे करण्याचे कृषी विभागाला निर्देश। नांदगावात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस, नांदगाव तालुका आणि मनमाड शहर परिसरात मुसळधार पावसाच्या सरी। महाबळेश्वर परिसरात अवकाळी पावसाच्या सरी, पावसामुळे वातावरणात गारवा वाढला। कोल्हापूरच्या हसूर खुर्द परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। मागील 2 दिवसांपासून पुण्यामध्ये पावसाच्या सरी, तर पुढील 3 दिवस पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी बांधा परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नवी मुंबई पोलीस सज्ज, मावळ मतदारसंघाचं मतदान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये पार पडणार, या निमित्तानं पनवेल उरण मतदारसंघात कडक बंदोबस्त। मतदानाच्या 1 दिवस आधी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी 39,65,000 रुपये रक्कम पकडली, पैठणगेट परिसरातील एका दुकानातून ही रक्कम जप्त, पैशांचा निवडणुकीशी संबंध आहे का याचा तपास सुरू। निवृत्त न्यायमूर्ती मदन लोकूर, अजित शहा आणि एन राम यांनी दिलेल्या आवाहनाला राहुल गांधींकडून प्रतिसाद, पंतप्रधान मोदींशी खुल्या मंचावर वादविवाद करण्यास तयार, राहुल गांधींनी पत्र लिहून कळवलं। मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंना केंद्रात मंत्री बनवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, 80% मतदान केल्यास बारणेंना मंत्री करणार असल्याची ग्वाही। मोदींनी पवारांना ऑफर नाही सल्ला दिला, जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलीन होतात, देवेंद्र फडणवीसांचा पवारांवर पलटवार। मोदींनी काहीतरी वेगळ्या अर्थानं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सल्ला दिला असावा, कदाचित सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांची मदत लागू शकते, मोदींच्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। ही सभा गॅरंटी देते, पुढची मोदींची गॅरंटी नाही, मोदी सत्तेतून जाणार, नाशिकच्या सभेतून संजय राऊतांना विश्वास। ठाकरे यांच्यावरची खुन्नस 2012 पासूनची, मोदी 2012 पासून शिवसेना फोडणार होते, पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मोदींचं कारस्थान 2014च्या आधीपासून, ठाण्यातील सभेतून कुमार केतकरांचं वक्तव्य। अनोळखी उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधानांना मावळमध्ये यावं लागलं, यावरूनच संजोग वाघेरे कोण हे श्रीरंग बारणेंना समजलं असेल, मवियाचे उमेदवार संजोग वाघेरेंची खोचक टीका। माझा भाजप पक्षप्रवेशच्या चर्चा केवळ निवडणुकीपुरत्या नाही, तर निवडणुकीनंतर माझा पक्ष प्रवेश होईल, एकनाथ खडसेंची माहिती। शिरूरमध्ये अजित पवारांची भर पावसात सभा, आढळराव पाटलांसाठी घेतलेल्या सभेत अजित पवारांचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं भर पावसात भाषण।
नाशिकमध्ये भर पावसात संजय राऊतांची सभा, मंडई परिसरात ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वादेंच्या प्रचारार्थ सभा, डोक्यावर खुर्च्या घेऊन उपस्थितांची सभेला हजेरी. ही निवडणूक अभी नाही तो कभी नाही, निष्ठावान आणि गद्दार अशी आपली लढाई. ही लढाई आपल्याला लढायची आहे. मला परत तिसऱ्यांदा जनता निवडून देणार, राजन विचारेंचा ठाण्यातील सभेत विश्वास. कल्याण पूर्वमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंची प्रचार रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांची प्रचंड गर्दी. जळगावात बाईक रॅलीनं मवियाचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचाराची सांगता, रॅलीत तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवर्तेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. तिकीट न मिळाल्यानं काँग्रेस पक्ष सोडला, मात्र विचारधारा सोडली नसल्याचं वक्तव्य. काँग्रेसनं आतापर्यंत मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं. मालेगावातल्या सुभाष भामरेंसाठी घेतलेल्या सभेतून चित्रा वाघ यांची काँग्रेसवर टीका. स्मिता वाघ यांच्याबाबत व्हायरल झालेली पोस्ट हे राजकीय षडयंत्र, मंत्री गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण. मतदारसंघात विजय मिळाल्यानंतर मनोज जरांगेंना अटक करणार अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाली होती. उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाडांच्या प्रचार रॅलीत काँग्रेस नेते शशी थरूर, आदित्य ठाकरेंचा सहभाग. मुंबईसह देशभरात इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद, मोठ्या प्रमाणात खासदार निवडून येतील असा व्यक्त केला विश्वास. बीड जिल्ह्यात बहीण भावाचा गुंडाराज, तेच संपून आपल्याला रामराज्य आणायचे. बीडमधल्या सभेतून पंकजा आणि धनंजय मुंडेंवर शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंची टीका. अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केली, माफ करा, अजित पवारांचं चाकणमध्ये वक्तव्य. कोल्ह्याला बिबट्याच्या समोर सोडू, दादांचा टोला, तर करारात जवाब मिळेगा, कोल्हेंचा पलटवार. अजित पवारांनी शरद पवारांसोबत पक्ष वाढवला, मात्र तरी अजित पवारांना सतत डावललं गेलं. देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा. मोदींच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंच्या समावेशासाठी मी स्वतः प्रयत्न करणार, अजित पवारांची ग्वाही. पंकजा मुंडे भाजपच्या मोठ्या नेत्या, त्या नक्की निवडून येतील आणि केंद्रात मंत्री होतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. निवडणुकीच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत पीडीसीसी बँक चालू ठेवल्याचं प्रकरण, कोणीही दोषी असलं तरी कारवाई झाली पाहिजे, अजित पवारांची प्रतिक्रिया. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली, त्यामुळे कितीही पैशांचा वापर झाला तरी सत्याचाच विजय होईल. अहमदनगरमधल्या लंकेंसाठी घेतलेल्या सभेतून रोहित पवारांची अजित पवारांचं विखेंवर टीका. उद्धव ठाकरेंना मानसिक उपचारांची गरज, आम्ही घर फोडत नाही, पक्षही फोडत नाही, कुणी आमच्या सोबत आला त्याला सोबत घेतो, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. तुम्ही विधान परिषदेवर निवडून आलात, तेही मागच्या दारानं. हिंमत असेल तर लोकांमधून निवडणूक लढवून जिंकून दाखवा, रावसाहेब दानवेंचं उद्धव ठाकरेंना निवडणूक लढवण्याचं आव्हान. किरीट सोमय्या आणि मिहिर कोटेच्या मशाल चिन्हाचा प्रचार करत असल्याचे फोटो व्हायरल. फेक फोटो व्हायरल केल्याप्रकरणी सोमय्यांकडून मुलुंड पोलिसात तक्रार दाखल. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल. काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत, या राणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक. कितीही गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही, हैदराबादला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवाच, नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान. सरंजामशा मानसिकतेत जन्मलेल्या पवारांना मोदींचं सरकार जावं असं वाटणं स्वाभाविक. भाजपच्या अतुल भातखळांची पवारांवर टीका, तर पवारांना कितीही वाटलं तरी मोदीच येणार असल्याचंही वक्तव्य. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते मधुकर पिचड यांची सदिच्छा भेट घेतली. शिर्डीच्या राजुरी ते प्रचाराची सांगता झाल्यानंतर भेट घेतली. आमदार नितीन देशमुख यांचीही यावेळी उपस्थिती. ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्केंसाठी वाशीमध्ये भाजप पदाधिकारी नगरसेवकांची बैठक. नरेश म्हस्केंसह आमदार गणेश नाईक यांची बैठकीला उपस्थिती. शरद पवार एका सरीत भिजले होते तरी त्यांना यश मिळालं, मग आता दादा तर पूर्ण भिजले, तेव्हा त्यांना महाराष्ट्रात यश मिळणारच. दरेकरांची दादांच्या पावसातील सभेवर प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर बोरसर येथील
ग्रामस्थांकडून शेवटपर्यंत प्रचाराला विरोध, विकास नाही तर गावात एकही प्रचार सभा न होऊ देण्याचा ग्रामस्थांनी निर्धार व्यक्त केला होता. जॉगिंग ट्रॅकसाठी संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील बेसुमार झाडांची कत्तल, नताशा आव्हाड यांनी उघडकीस आणला प्रकार. मी मॅनेज होत नाही त्यामुळे घरावरच हल्ला करण्याचा डाव रचला जातोय, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. तर मराठ्यांची भीती, त्यामुळे बारामतीहून हेलिकॉप्टर आल्याचा जय पवारांना लगावला टोला. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या सभेनंतर गोंधळ, सभेसाठी आलेल्या महिलांचा आश्वासन दिल्याप्रमाणे पैसे न मिळाल्याचा आरोप. बेळगावमध्ये शिवजयंती चित्ररथ मिरवणूक उत्साहात साजरी, शिवजयंती मंडळांनी सादर केलेले देखावे, मर्दानी खेळांचा मिरवणुकीमध्ये सहभाग. वाशिमच्या शिरपूर येथील जैन मंदिरात पुन्हा एकदा पूजा करण्यावरून वाद, 2 भक्तांमध्ये शाब्दिक वादानंतर तुंबळ हाणामारी. वाशिमच्या शिरपूरमध्ये जैन मंदिरात श्वेतांबर जैन भक्तांकडून मूर्तीचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न झाला, पुजारी महेश जैन यांचा आरोप. विरोध केल्यामुळेच हाणामारी झाल्याची प्रतिक्रिया. भिवंडीत दहशत माजवणाऱ्या गुंडाविरोधात गुन्हा दाखल, मोक्का अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळाल्यानंतर काढलेल्या मिरवणुकीतून गुंडांनी केला होता दहशत माजवण्याचा प्रयत्न. यवतमाळच्या ढाणकी परिसरात गुप्तधन शोधणारी टोळी सक्रिय, घटनेत बिटरगाव पोलिसांकडून 5 जणांना अटक, तपासात एकूण 2,08,000चा मुद्देमाल जप्त. यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ, अवधूतवाडी पोलिसांनी 9 दुचाकी जप्त केल्या तर 2 अटकही केली. छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई भागात अज्ञातांनी पेटवल्या 2 गाड्या, गाड्यांना आग लावतानाचा व्हिडिओ समोर, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिसांचं नागरिकांना आवाहन. मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार, मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या कारनं लोणेरेजवळ पेट घेतला. साताऱ्यातील खंबाटकी घाटात केळी घेऊन जाणारी गाडी उलटली, अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ धीम्या गतीनं. वाशिम बाजार समितीत उडीद कडधान्याला उच्चांकी दर, 9,000 रुपये क्विंटल दरानं उडदाची विक्री. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले, भाविक आजपासून त्यांना दर्शन घेता येणार, भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. केकेआरचा हा 9वा विजय असून तो 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर. केकेआरनं मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स बनला 2024 सीझनच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ. आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणारा सामना, तर प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना महत्त्वाचा. 20 वर्षांहून अधिक काळातील सर्वात शक्तिशाली सौर वादळाची पृथ्वीच्या वातावरणाला धडक. ऑरोरा बोरेलिस म्हणजेच नॉर्दर्न लाईट्स बघायला इंग्लंडमधील व्हिटली बेला लोकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.